8 ऑक्टोबरला कर्नाटक पोलिसांना अर्धवट जळलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला। मृतदेहाच्या शरीरावरचे कपडे, चेहरा जळल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणंही कठीण होतं। पण शोध घेतल्यानंतर तो मृतदेह 800 किलोमीटर लांब असलेल्या तेलंगणातील एका उद्योगपतीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्याच्या पत्नीनं बेपत्ता झाल्याच्या दिलेल्या तक्रारीवरून हा मृतदेह 54 वर्षीय रमेश कुमारचा असल्याचं समोर आलं। पण रमेशची हत्या का आणि कोणी केली त्याचा पोलीस शोध घेत होते। रमेशच्या निवासस्थानापासून 800 किलोमीटर लांब कर्नाटकात त्याचा मृतदेह सापडल्यानं पोलीसही चकित झाले। पण पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी केली तेव्हा तक्रार करणाऱ्या बायकोनंच रमेशची हत्या केल्याची माहिती समोर आली। मुख्य म्हणजे रमेशची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या बायकोनं 800 किलोमीटरचा प्रवास केला, हे धक्कादायक होतं। हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय? पोलिसांना तेलंगणातल्या या हत्या प्रकरणाचं गूढ कसं उकललं समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। कर्नाटकच्या बंगळुरूमधील कोडागू जिल्हा इथल्या सुंतिकोप्पा परिसरात 8 ऑक्टोबरला पोलिसांना एक अर्धवट जळलेला मृतदेह सापडला। इथल्या कॉफीच्या शेतात हा मृतदेह पडला होता। मृतदेहावरचे कपडे पूर्णपणे जळले होते, तसंच चेहराही विद्रूप झाल्यानं मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांना कठीण जात होतं। आजूबाजूच्या पोलीस स्टेशन्समध्ये बेपत्ता झालेल्या तक्रारींचाही पोलिसांनी शोध घेतला, पण मृतदेहाबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती। मृतदेहाच्या अवस्थेवरून तो 3 ते 4 दिवसांपूर्वी जाळून टाकण्यात आल्याचं पोलिसांना समजलं। तेव्हा पोलिसांकडून 16 पोलिसांच्या 4 टीम्स तयार करण्यात आल्या। पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कॉफीच्या शेताकडे येणाऱ्या रस्त्यांवरचे सीसीटीव्ही तपासले। तेव्हा एक लाल रंगाची मर्सिडीज गाडी रविवार 6 ऑक्टोबरला मध्यरात्री 12 ते 2 या वेळेत कॉफीच्या शेताजवळ फिरत असल्याचं पोलिसांना आढळलं। पण रात्र असल्यानं त्या गाडीचा नंबर नीट दिसत नव्हता। त्यावेळी पोलिसांनी टुमकुर शहरापर्यंत जाणारे तब्बल 500 सीसीटीव्ही तपासले। तेव्हा गाडीच्या नंबर प्लेटवरून ही गाडी तेलंगणातील 54 वर्षीय उद्योगपती रमेश कुमारचे असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हैदराबाद पोलिसांशी संपर्क साधला। तेव्हा उप्पल परिसरात निहारिका नावाच्या 29 वर्षीय महिलेनं रमेश कुमार बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती। त्यामुळे हा मृतदेह रमेशचाच असल्याची पोलिसांची खात्री पटली। पण त्याची हत्या का करण्यात आली त्याचा सुगावा पोलिसांना लागत नव्हता। तेव्हा पोलिसांनी त्याची पत्नी निहारिकाची चौकशी केली। तेव्हा तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। निहारिकाला एका फसवणुकीच्या गुन्ह्याखाली हरियाणामधून अटक करण्यात आली होती। तेव्हा पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून सगळ्यात आधी निहारिकाला ताब्यात घेऊन तिची चौकशी करायला सुरुवात केली आणि तिच्या चौकशीत या संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला। 29 वर्षीय निहारिका मूळची तेलंगणातल्या मोनगीर नगर परिसरातली रहिवासी। 16व्या वर्षी तिचे वडील गेले आणि तिच्या आईनं दुसरं लग्न केलं। निहारिकानं इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं होतं आणि काही प्रमुख कंपन्यांमध्ये तिने नोकरीही केली होती। 20-21व्या वर्षीच तिनं लग्न केलं, पण नवऱ्याशी पटत नसल्यानं त्या दोघांचा घटस्फोट झाला। त्यानंतर ती नोकरीनिमित्त थेट हरियाणात गेली। तिथे एका आर्थिक घोटाळ्यात तिचं नाव आलं आणि तिला अटक करण्यात आली। तुरुंगातून सुटल्यानंतर ती पुन्हा एकदा तेलंगणात आली आणि तिची ओळख 54 वर्षीय उद्योगपती रमेश कुमार सोबत झाली। दोघांनीही लग्न केलं, पण काही वर्षांनी दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली। रमेशशी लग्न केल्यावर निहारिकाला ऐशोआरामाची सवय लागली होती, त्यामुळे ती सातत्यानं त्याच्याकडे पैशांची मागणी करायची। याच दरम्यान तिची ओळख आंध्र प्रदेशातील डॉक्टर निखिलशी झाली होती। दोघांचंही रिलेशनशिप सुरू झालं होतं। निहारिका रमेशकडे सातत्यानं पैशांची मागणी करत होती। एकदा तिनं रमेशकडे 8 कोटी रुपयांची मागणी केली। एवढे पैसे द्यायला रमेशनं नकार दिल्यानंतर निहारिकाचा संताप झाला आणि तिनं रमेशच्या हत्येचा प्लॅन आखला। त्यासाठी निहारिकानं हरियाणातल्या तुरुंगात ओळख झालेल्या अंकुर राणा या आपल्या मित्राला तेलंगणात बोलवून घेतलं। 3 ऑक्टोबरला बाहेर फिरण्याच्या बहाण्यानं रमेशला घेऊन निहारिका आणि अंकुर राणा बाहेर पडले। रमेशच्याच लाल रंगाच्या मर्सिडीज मधून हे तिघजण हैदराबादमधील उप्पल परिसरात आले। तिथे एका अज्ञात ठिकाणी त्यांनी रमेशची गळा आवळून हत्या केली। त्यानंतर या दोघांनी रमेशच्या घरातले पैसे आणि दागिनेही चोरले। कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी रमेशचा मृतदेह कुठेतरी लांब नेऊन टाकायचं ठरवलं। त्यांनी एका ब्लँकेटमध्ये रमेशचा मृतदेह बांधला आणि त्याच लाल रंगाच्या मर्सिडीज मधून हे दोघंही 840 किलोमीटरचा प्रवास करून कर्नाटकातल्या होरामाऊ परिसरात आले। इथे निहारिकाचा बॉयफ्रेंड निखिलही त्यांच्या सोबत आला। रमेशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह जाळायचं ठरवलं। 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री कोडागू इथल्या सुंतिकोप्पा परिसरात ते रमेशचा मृतदेह घेऊन आले। इथे असलेल्या कॉफीच्या शेतात
त्यांनी रमेशचा मृतदेह ब्लँकेट सकट जाळला. इतकं करूनही हे तिघजण थांबले नाहीत. या प्रकरणात आपल्यावर कोणाचाही संशय येऊ नये म्हणून निहारिका पुन्हा तेलंगणात आली आणि आपला पती रमेश कुमार बेपत्ता असल्याची तक्रार तिनं पोलिसात दाखल केली. पण एका लाल रंगाच्या मर्सिडीजमुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. निहारिकानंही पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी निखिललाही अटक केली. पण अंकुर राणा फरार होता. तेव्हा पोलिसांनी सापळा रचून अंकुरलाही उत्तराखंड मधल्या हरिद्वार इथून अटक केली आहे. या तिघांवरही पोलिसांकडून हत्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांनी चोरलेले रमेशचे पैसे आणि इतर संपत्तीही पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत. अंकुरवर आणखीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अंकुरची बायको ही बेपत्ता असल्यानं तिचीही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलीस अंकुरवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करतायत. पण हत्येचा कोणताही पुरावा नसताना बंगळुरू पोलिसांनी 500 सीसीटीव्ही तपासून फक्त एका लाल रंगाच्या मर्सिडीजच्या माध्यमातून एका गूढ अशा हत्या प्रकरणाचा छडा लावल्यानं पोलिसांचंही कौतुक केलं जात आहे. पण एका व्यक्तीची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या तिघांनी मृतदेहासकट केलेला 800 किलोमीटरचा प्रवास हे सगळंच थक्क करणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.